तुम्ही महार मागायचे, मग तुम्ही असंच वागणार आहे, तुम्ही वायात जाणार आहे, तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपलीस आहे, तू रांडेस, हे माझे शब्द नाहीयेत. हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम पाटील मॅडम यांचे, प्रेमा पाटील मॅडम. संभाजीनगर पोलीस स्टेशनचे PSI कामटे सर यांचे शब्द हे आहेत एका दलित मुलीला घेऊन. काल रात्री एका कुठल्या तरी केसच्या संदर्भात, संभाजीनगरच्या केसच्या संदर्भाने चौकशी करायला म्हणून संभाजीनगर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी इथे पुण्यात आले. त्यांनी 3 दलित मुलींना त्यांच्या रूमवरून उचललं, चौकशीसाठी म्हणून आम्ही घेऊन जातोय असं सांगितलं आणि 5 तास कोथरूड पोलीस स्टेशनच्या रिमांड रूम मध्ये त्यांचा छळ केलाय, मानसिक शारीरिक. त्यांना जातीवरून बोलले, त्यांच्या कॅरेक्टरवरून बोलले, तुम्ही किती लोकांसोबत झोपता, तुझी जात कुठली हे 5-5दा विचारून, मग तू अशी ह्या जातीची आहेस तर मग तू असंच वागशील हेच अपेक्षित आहे, तुम्ही कपडे कसे घालता, तुमचे स्कार्फ सेम आहेत, तुम्ही दोन्ही मैत्रिणी आहात, तुमचे स्कार्फ सेम आहेत, म्हणजे तुम्ही लेस्बियन आहेत का, तुम्ही LGBT समुदायाच्याच वाटताय, तुम्ही तशाच वाटतायत, तुम्ही रांडा आहेत का, तुम्ही कोण दारू पीत भटकत असाल, तुला बाप नाही याचा अर्थ मग तुला तर सोडूनच दिलेलं आहे, तुझे मायबाप पण तुझ्याकडे लक्ष देत नसतील आणि तू जर अशीच वागली, असा जर तो स्वभाव असला. तिने जेव्हा उत्तर द्यायचा प्रयत्न केला की सर मी समजून घ्या, माझं ऐका मी काय म्हणते, त्याच्यावर त्यांचं असं होतं की तुझा जर असा स्वभाव असेल उत्तर देण्याचा, तुझा खून होऊन जाईल, तू मरून जाशील, तू जगूच शकत नाही अशा अवस्थेमध्ये आणि उद्या तुला करिअरमध्ये कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार नाही का आयुष्यात, तर तुझ्यासारखं कॅरेक्टर असणाऱ्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारच नाही आणि तुझं करिअर बर्बाद करू. अशा धमक्या, म्हणजे जीविताची धमकी, करिअर बर्बाद करायची धमकी, जातीवाचक बोलणं, जातीवाचक शिवीगाळ आणि कॅरेक्टरवरून बोलणं, मुली एकट्या राहतात म्हणजे तुम्ही वायाच गेलं असं बोलणं, हे सगळं घडलंय कोथरूड पोलीस स्टेशनच्या वरच्या रूममध्ये आणि हे दिवसाढवळ्या घडलंय. त्यांचे मोबाईल जप्त करून घेण्यात आले होते आणि ह्या संदर्भात आपण आवाज उठवला पाहिजे. पोलिसांची ही ब्रुटॅलिटी आहे. दलित पोरी दिसल्या त्यांच्यासाठी बोलायला कोणी नाहीये, ते बोलू शकत नाही असं वाटून हे जे काही झालेलं आहे ह्या काहीच करू शकणार नाहीत. एक हाय प्रोफाईल केस त्यांना हँडल करायची आहे, त्यांच्यावर प्रेशर आहे का काय असं जे काही ते दाखवत होते आणि त्यामध्ये त्यांनी ह्या पण जो छळ केलाय, मानसिक शारीरिक सेक्शुअल असॉल्ट केलंय. कामटे पोलीस जे ऑफिसर होते PSI ते तिच्या अंगावर धावून गेले, लाथाबुक्क्यांनी मारलंच आहे, लेडीज पोलिसांनी खूप मारलंय, पण तिच्या अंगावर धावून गेले. तिच्या शरीराला चुकीचा स्पर्श म्हणजे तिच्या शरीराला घाण स्पर्श झालाय, तिला असुरक्षित वाटलंय त्या जागेमध्ये 5 तास. तर या सगळ्याचं करायचं काय? कोथरूड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आणि तसे छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांनी याचा जबाब दिला पाहिजे. आमची मागणी आहे की याचं त्यांनी ऑन कॅमेरा माफी मागितली पाहिजे त्या मुलीची आणि ती माफी मागितल्याशिवाय मागे हटणार नाही आणि आम्ही लढत राहू. हॅलो, मी आता इथे कोथरूड पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे कोथरूड पोलीस स्टेशनचा परिसर आहे. ह्या पोलीस स्टेशनमधल्या काल PSI मॅडम होत्या, प्रेमा पाटील मॅडम आणि त्यांचे सहकारी इथले आणि संभाजीनगरच्या पोलीस स्टेशनमधून आलेले काही सहकारी हे सगळे आमच्या मैत्रिणींच्या रूमवर गेलेत अचानकच की तुम्हाला आणि डायरेक्ट घुसलेत आणि रूम चेक वगैरे केली. त्या कोथरूडमध्येच राहतात आणि त्यांना इथे आणलं. वरती तुम्ही बघू शकता एक रूम आहे त्यांची कुठेतरी छोटीशी, त्या रूममध्ये घेऊन गेलेत आणि त्यांना मारहाण केली आहे. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलंय, त्यांना जातीवरून शिव्या दिल्यात. तुम्ही महार मागायचे मग तुम्ही असंच वागाल, तुम्ही पोरी एकट्या राहता, मग तुम्ही झोपत असाल पोरांसोबत, तुम्ही रांडा आहेत का, तुम्ही पोरी राहता म्हणजे तुम्ही लेस्बियनच असाल आणि तुम्ही उत्तरं देता याचा अर्थ मग उत्तरं देताय तर म्हणजे तुम्ही लय शहाण आहेत आणि तुमचा खून पण होऊ शकतो वगैरे वगैरे अशा टाईपची भाषा त्यांनी वापरली खूप वाईट पद्धतीने. आणि ज्या केसच्या संदर्भात आले त्या केसशी या मुलींचा काही संबंध पण तसा फार नव्हता, तरी हे सगळं घडलेलं आहे. काल रात्री 5 तास म्हणजे दुपारी 3ला ते घेऊन गेलेत आणि संध्याकाळी 8पर्यंत त्या ह्या पोलीस स्टेशनला होत्या. दुसरी एक मैत्रीण तिला 11 वाजता त्यांनी उचललं होतं तिच्या कामाच्या ठिकाणावरून, रात्री 11:30ला त्यांनी तिला सोडलं आणि एवढ्या वेळात त्यांचे मोबाईल पण त्यांच्याकडे जप्त होते. रात्री आम्ही 12:30-1ला इथे येऊन तक्रार दिली, तेव्हा FRI दाखल करा म्हटलं, ते म्हटले नाही सकाळी आमच्या वरिष्ठ FRI दाखवलेला तक्रार द्या. आम्ही रात्री तक्रार दिली, 3 वाजता आम्ही घरी गेलो. आता आम्ही FRI दाखल करायला आलो होतो, त्यासाठी मेडिकलला गेलं असं आम्ही म्हटलं होतं. इथले जे वरिष्ठ अधीक्षक आहेत त्यांनी सांगितलं की काही गरज नाही आहे, मेडिकलची काही गरज नाही आहे, तर तुम्ही मला वेळ द्या, आम्ही 4-5 दिवसात करतो आणि पुढे मग बघू आपण कसं करायचं ह्या सगळ्या प्रकरणाचं, असं त्यांनी सांगितलंय. खरं तर पोलिसांवर कालपासून आमचा बिलकुलच विश्वास राहिला नाही, कारण की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये
जे काही होते पोलीस, जे काही लोक इन्व्हॉल्व होते, ज्यांनी मानसिक शारीरिक छळ केला, जे जातीवाचक बोलले, जातीवाचकशी वेगळा झाली आहे, तू मुलगी आहेस, तुझं शरीर असं एक पुरुष पोलीस जे PSI होते संभाजीनगरचे, ते त्या मुलीच्या अंगावर धावून आलेत आणि तिला हात लावलाय, त्यांनी स्पर्श केलाय. तर हे सगळं घडलेलं असताना आमच्या पोलिसांवर बिलकुल विश्वास राहिला नाही आहे. आम्ही आमच्या पद्धतीने जे करायचं ते करू. हे इथे जे कोणी बघतायत किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत आणि इतरही सगळे, की फक्त मुली दलित आहेत म्हणून त्यांना उचलणं, कुठेही घेऊन जाणं, विना वॉरंट त्यांच्या रूममध्ये घुसणं, त्यांचं झाडाझडती करणं, रँडम लोकांना त्यांच्या रूममध्ये घेऊन जाणं, त्यांच्या रूम मालकांना कळवणं की ह्या पोरी असं वागतात, पोरांसोबत झोपतात, बिबतात, ही भाषा वापरणं, ह्या सगळ्याचं तुम्ही काहीतरी ह्या सगळ्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे. हे वागणारे तुमचेच ब्युरोक्रॅट्स आहेत, तुमच्या सिस्टीममधले लोक आहेत, त्यांना जरा सांगितलं पाहिजे की हे म्हणजे ह्या मुलींकडे ह्या दूरून आल्यात आणि यांच्याकडे काही ताकद नाही आहे लढायची किंवा ह्या काय करतील, असं जर तुमची मानसिकता असेल तर याच्याबद्दलही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि मुलींची सुरक्षितता आपण म्हणतो तर मग हीच एखादी सुरक्षितता तुम्ही जे म्हणताय याचाही विचार झाला पाहिजे. बाकी काही डिटेल्स असतील ते मी परत इथे बोलतच राहील, पण हे खूपच घाणेरडं प्रकरण आहे. आपण आताच बघतोय की दलित मुलाला चौकशीसाठी आत घेतलं आणि त्याचा खून होऊन गेला. असं त्या दलित 3 पोरींना उचलून आणलेलं होतं, तर त्यांचं काही झालं असतं काल रात्री, जे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या, तर आज आम्ही काय केलं असतं हा पण एक मुद्दा आहे. तर तुम्हाला जसं शक्य होईल त्या सर्वांनी तुम्ही मदत करा. थँक्यू. हे पोलीस स्टेशन आहे मागे माझ्या, आणि मी त्यांना कॅमेरावर आणू शकत नाही कारण की ते इथे नाही आहेत. बाहेर बसा ना, घेऊन जावं बाहेर आणि मालकाने मालकासारखं राहावं, नोकरीने नोकरासारखं राहावं. आम्ही पगार देतो साहेब तुम्हाला, पब्लिक सर्वंट माणूसच आहे, पब्लिक सर्वंट दाखल झाली पाहिजे, एवढाच मूळ मुद्दा. एवढाच मूळ मुद्दा, बस. काही सध्या तुम्हाला काहीच बोलायचं नाही, शांत बसून काहीच उत्तर द्यायची नाही. CP सरांना कोणाशी काहीच बोलायचं नाही. आम्ही FIR दाखल करून घेत नाही 2 दिवसापासून, आणि आम्हाला सगळं DCP पण असं म्हणतायत आणि देशमाने आहेत कोथरूड पोलीस स्टेशनचे सिनियर PI, ते पण असं म्हणतायत की आम्ही चौकशी करू शनिवार रविवारपर्यंत, आणि मग त्या तथ्य असल्या सगळ्या प्रकरणात तर आम्ही FIR दाखल करू. खरं तर ही ॲट्रॉसिटीची डायरेक्ट केस आहे. व्हर्बली अब्यूज केलं गेलंय, सेक्शुअली अब्यूज केलं गेलंय, जातीवरून शिवाय दिल्या गेल्यात, आणि अशा इतक्या सेन्सिटिव्ह केसमध्ये कुठल्याच पोलिसांनी आम्हाला कुठलीच मदत केली नाही. आज आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त FIR दाखल करायचं आहे, आणि FIR दाखल करायची शेवटचे हे कोण आहे ते कमिशनर, आम्हाला कोणीच सपोर्ट करत, म्हणून आम्ही कमिशनरकडे आलो आहे. तर कमिशनर ऑफिसला पण ते आम्हाला म्हणतात तुम्ही बाहेर निघून जा, तुम्ही इथे बसू नका, इथेही आम्हाला काही सपोर्ट सिस्टम नाही आहे. पण आता आम्ही असं ठरवलंय की आम्हाला आमचा मुद्दा एकच आहे, आम्हाला ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये इमिजिएट FIR दाखल करता येते, तर FIR दाखल करून घ्यायची आहे, आणि तरच आम्ही इथून उठू. आम्ही शांततेत बसणार आहे, आमचं आंदोलन नाही. आमचं आंदोलन नाही आहे, कुठल्याही प्रकारचं आम्ही घोषणा देत नाही आहे, मागण्या कुठलंच. आमची एक सरळ साधी सोपी मागणी आहे, त्या मुलींवरती अत्याचार झालेल्या जातीवाचक शिवीगाळ करण्याचा संबंध नव्हता. चौकशी करणं तुमच्या चौकशीचा भाग असतो, त्याचा प्रोटोकॉल असतो, त्या पद्धतीनं चौकशी करायला हवी होती, ती झालेली नाही आहे. त्या मुलींची FIR दाखल करून घेणं हा त्यांचा अगदी फंडामेंटल मानवाधिकाराचा प्रश्न आहे. त्यांची FIR नोंद व्हायला हवी, आणि जर हे करून घेत नसतील कोथरूड पोलीस स्टेशनवाले, तर CP ऑफिसला येणं हा सुद्धा आमचा बेसिक अधिकारांचा भाग आहे. म्हणून आम्ही इथे फक्त आलेलो आहोत. आम्हाला कुणासोबत काहीच वाद घालायचा नाही. FIR दाखल करून घ्या, जे पुढे चौकशीत येईल ते सगळं फेस करायला मी तयार. पोलीस अधिकाऱ्यांनी तुम्हाला जे उत्तरं दिली, पोलीस अधिकाऱ्यांचं उत्तर अशी आहेत की इंटरनल चौकशी असते, आणि मग ती आम्ही करू 8-5-7 दिवस आणि त्यात तथ्य असलं मुली जे सांगतात त्यात, तर मग आम्ही बघू FIR दाखल करायचं. म्हणजे हे ठरवतील म्हणजे त्या मुली खरं बोलतात का नाही, ज्यांच्यावर हे सगळं झालंय. तर आणि बेसिक राईट आहे ना, म्हणजे FIR दाखल करा. मग काय करायची, ॲट्रॉसिटीच्या केसमध्ये FIR दाखल करता येतं, इतकं बेसिक मुद्दा आहे आमचा. मग ते दाखल करून घ्या आणि काही चौकशी करायची नंतर करा, पण तेवढंही ते करत नाही. आणि मुद्दा आहे आणि परत फिरवतात आम्हाला, त्या पोलीस स्टेशनला जा, त्या पोलीस स्टेशनला जा, त्या DCPला. ज्या मुलींवर अत्याचार झालाय त्या मुली 2 दिवसांहून झोपल्या नाहीये. परवा रात्री 3:30 वाजेपर्यंत आम्ही त्यांच्या पोलीस स्टेशनला होतो कोथरूडच्या. काल दिवसभर त्यांनी 4-5 तास पोलीस स्टेशनला बसवून ठेवलं. त्यांनी मेडिकल करायला आम्हाला सपोर्टला आले नाहीत. आम्ही मेडिकल करायला स्वतः ससूनला गेलो त्या मुलीचं, आणि रात्री उशिरा घरी आलो. म्हणजे आता पण
मग ते म्हणतात की मग त्या ऑफिसला जा, मग त्या ऑफिसला नाही झालं तर मग ह्या ऑफिसला जा. म्हणजे आम्ही फिरत राहायचंय का? ज्या मुलींवर अत्याचार झाला, ज्या ट्रॉमा येतात त्या मुलींनी असं फिरत राहायचं आणि हे काही सपोर्ट करणार. तर आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला एफआयआर दाखल करून काय घडलं होतं, हे मूळ प्रकरण काय? एका चौकशीसाठी म्हणून, एका मिसिंगच्या चौकशीसाठी म्हणून माझ्या मैत्रिणीच्या वर पोलीस आले, संभाजीनगरचे काही पोलीस आणि कोथरूड पोलीस स्टेशन काही पोलीस, त्यात प्रेमा पाटील मॅडम या त्या कोथरूड पोलीस स्टेशनच्या एक अमोल कामठे सर अहमदनगरचे, संजीवनी शिंदे कॉन्स्टेबल, हे सगळे आले. दिसले त्यांना घेऊन गेले पोलीस स्टेशनला सिव्हिल ड्रेसमध्ये, त्यांच्या रूममध्ये घुसले, त्यांना काही न सांगता आणि चौकशीसाठी आवे असं सांगितलं. म्हणजे गुंडगिरी करून ते सगळं केलं. परत पोलीस स्टेशनला येऊन गेल्यानंतर त्यांचे मोबाईल काढून टाकले. आम्हाला कुणालाच माहिती त्या मुली कुठे आणि आम्हाला सांगितलं नाही त्या कुठे. आणि त्यांना चौकशीसाठी तुम्ही बोलवलंय ना, मग चौकशी केली पाहिजे. त्यांना जातीवर बनवलं गेलं, तू महार मंगाची आहेस का, मग तू असं स्वाक्षी, मग तुला बाप नाही देतो स्वाक्षी. मग तिच्या मोबाईलमधलं पर्सनल चॅटिंग नसलं केलं, तिचे फोटो पाहिले गेले. मग तू असे कपडे घालते का, चड्ड्या घालून फिरतात का तुम्ही? म्हणून तुमचं काही असं माहीत असतं, काम करत बसता तुम्ही, बाहेर जायला पुऱ्याचं काही जातात तिथे आणि मग तुझ्यासोबत आता तू 50 पोरासोबत झोपली असशील ना, रंडीबाजी करते का? ही कुठली चौकशी होती, ही कुठली भाषा होती? मारलं गेलं, लाखो दुःखांनी मारलं गेलं. आणि जे PSI आहेत कामठे, ते ह्या मुलीच्या अंगावर पण लावून आले की ते लेडीज पोलीस असताना सुद्धा. तर हे पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना आहे. आणि जर चौकशी होती तर मग कारणास्तवरून, तिच्या वागण्यावरून, ते फिरायला त्याच्यावरून, तिच्या मायबापावरून, तिच्या सगळ्याच गोष्टींवरून, तिचं कॅरेक्टर लूज आहे. तुला आम्ही कधी तू असं आम्हाला प्रश्न विचारतो, तुमची आयडेंटिटी सांगा, तुम्ही कोण आहे, आमच्या घरात कसं बोलतो, तू असं ॲरोमध्ये बोलतेस, तर तुझा त्या प्रेमा पाटील मॅडम म्हणतात तुझं मर्डर होऊन जाईल एकदिवस, तू अशी बोलतेस. म्हणजे ही सरळ धमकी आहे. आणि परत त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण घराच्या बाहेर काढलं, त्यांच्या मार्गाला दिसलं सुद्धा रूम सोडायला सांगितलं, रूम सोडा, तुम्ही ते राहू शकत नाही. तर हे सगळं डिफॉर्मेशनचं पण आहे. त्यांची मानहानी केली आहे, त्यांना सेक्शुअली अब्यूज केलं आहे, त्यांना कास्ट बेस अब्यूज केले, हे सगळं झालं आहे पोलीस स्टेशनमध्ये. आणि परवापासून आम्ही म्हणतो की आमची एफआयआर करून घ्या. तर आम्हाला सतत फिरवलं जाते. देशमध्ये परवा रात्री पण आम्ही पोलीस स्टेशनला होतो 3:30 वाजेपर्यंत, फक्त तक्रार नोंदवून घेतली. काल पण आम्ही म्हटलं मेडिकल करायचं, तिचं सपोर्ट करा. तिथं आई आली, त्या मेडिकल करायला पण आम्हाला सांगितलं आम्ही मेडिकल करणार नाही, एफआयआर दाखल होणार नाही, आम्ही चौकशी करू, आमची 27 दिवसांनी बघू. काल पण आम्ही अर्धा वेळ पोलीस स्टेशनला होतो कोथरूडच्या, त्याच्यानंतर आम्ही स्वतः जाऊनचं मेडिकल करून आणलं आहे. आज आम्ही ते सिटी आमची पोलीस तर रायगड जिल्हा सिटी ऑफिसला आलो. DSPशी आम्ही मोबाईलवर बोललो, DSP म्हणतात बघू, चौकशी करू, अगर आताचं झालं असेल तर मग संपत्ती असेल तर सांगते असेल. कमिशनर म्हणतात देखेंगे, ही काय भाषा आहे देखेंगे. इतकी सेन्सिटिव्ह केस आहे की जातीच्या मुद्द्यावर 3 कोणी दलित होत्या म्हणून तुम्ही असं वागला त्यांच्याशी. जाती आणि ब्रुटल अब्यूज आहे ना हा पोलिसांनी केलेला. तर मग ही एका सिस्टीम असं समजते की ह्या दलित पोरी आहेत, ह्या कुठून तरी दुसऱ्या गावनी राहायला आल्या, त्यांच्या एकट्या राहतात, म्हणजे यांच्या पुढे मला काहीच नाही, यांना असं उडवून लावू आपण. जर हे असं असेल तर त्या 3 पोरींची लढाई नाही आहे, ही आमच्यासारख्या भरपूर हजारो पोरींची लढाई आहे, ज्या अशा गावात निर्माण करतात. आणि त्यांना सिस्टीम असं समजते की असं चिडून टाकू म्हणून. तुम्ही असं चिडून टाकू शकत नाही. आता आमची एकच मागणी आहे, बेसिक राईट आहे तिचा, ॲट्रॉसिटी दाखल करायची आहे. ॲट्रॉसिटीसाठी चौकशी वगैरे लागत नाही, एफआयआर दाखल होऊ शकतो, इमिजिएट एफआयआर दाखल होऊ शकतो, तो एफआयआर दाखल करावा. आणि हा बेसिक राईट आहे. याच्यासाठी आम्ही काहीच आंदोलन करायची पण गरज नाही, पण तरी आम्हाला इथे बसावं लागलं कारण की ते दाखल करून घेत नाही. ते अजून पण म्हणतात इथे जा, त्या ऑफिसला आमचं म्हणणं आहे आम्ही CP ऑफिस कमिशनर ऑफिसला इथे आहोत, इथेच कमिशनरने आम्हाला भेटावं आणि आम्हाला एफआयआर दाखल करायचं. आमचं लास्ट मागणी ही एफआयआर दाखल केल्याशिवाय आम्हाला काहीच बोलायचं नाही. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणून एक मिनिट, हा जो काही मुद्दा आहे मूळ, हे प्रकरण सुरू कुठून झालंय? छत्रपती संभाजीनगरचं या सगळ्याशी काय कनेक्शन आहे? मॅम, मुळात काय होतं, छत्रपती संभाजीनगरमधनं एखादी महिला मिसिंग होते, तिचा सगळं ट्रेसिंग करत ती इथे आणल्या जातं, तो एक मूळ मुद्दा वेगळा होता. ती महिला तिथनं आलीत, आपण वैष्णवी आगवण्यासारखे जे सगळे काही प्रकरणं बघितले त्याच्यात त्या महिलेचा जीव गेला. स्वतःचा जीव वाचावा म्हणून ती बाई तिथनं निघून आली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जे काही उपलब्ध पर्याय आहेत, शासनाने दिलेले पर्याय आहेत, प्रायव्हेटही त्याच्यामध्ये हे नाही आहे, त्या महिलेला जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या सखी वन स्टॉप सेंटरला पोहोचण्यापर्यंतची मदत फक्त केल्या गेलेली आहे. त्याच्यावरनं तुम्ही त्या मुलीला मदत केली, हे सगळे आरोप यांच्यावरती लावल्या गेलेले आहेत. ती मुलगी जिवंत राहावी एवढी प्रायमरी अपेक्षा फक्त मदत करताना या मुलीची होती. त्याच्यामागे कुणाचा काही हे दडलेला स्वार्थ इथं संबंध नव्हता. दुसरा मुद्दा, त्याच्यात जर त्या मुलीला दुसरं काही झालं असतं, काही कमी जास्त झालं असतं तर त्यावेळी शासनाने त्याची काही दखल घेतली असती का? या मुलींच्या घरात घुसून फक्त आयडेंटिटी कार्ड मागितलं, या गोष्टीचा इगो मला करून अगदी पार त्याचे ड्रॉवर्स हे करून त्याच्यातले इनर्स बाहेर काढून तुम्हाला आत्ताच्या आत्ता चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावं लागेल. त्याच्यावरती पण त्या मुली तयार झाल्यात. सर, फक्त कपडे घालू द्या साहेब, आम्ही खाली गाडीत येऊन बसतो,
तिथे त्या 2 पोलीस तिथे उभ्या राहिल्यात मॅडम, आणि आत्ता आमच्या समोर कपडे घाला, तुम्ही पण बायका आहेत, आम्ही पण बायका आहेत, काय असं वेगळं असतं ही बोलण्याची? एका लेडीज, तुम्ही जरी पोलीस डिपार्टमेंटमधल्या असल्यात तरीही तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार दिलेला आहे का? हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला परत त्यांचे फोन बघणं, त्यांचे मेसेजेस बघणं, तू या मित्राला मेसेजेस करते, तू याच्यासोबत झोपतेस, तू याच्यासोबत उठतेस, हे सगळं तुमच्या चौकशीचा भाग होता का? तुम्ही ज्या चौकशी, मी तिथल्या छत्रपती संभाजीनगरचे जे कामठे सर आलेले होते मिसिंगची चौकशी करायला, मी स्वतः सरांच्या सोबत फोनवरती बोलले की सर, ज्या मुलीची तुम्ही चौकशी करत आहात, जी मुलगी मिसिंग आहे तुम्ही शोधत आहात, ती जिल्हा महिला बालकल्याण विभाग या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटच्या 1 स्टॉप सेंटरला सध्या मुलगी आहे, तुम्ही प्लीज तिथे जा, तिची स्टेटमेंट घ्या. एखादी व्यक्ती मिसिंग आहे, ती इथे आहे, तुम्हाला पत्ता समजला आहे, मधात या सगळ्या लोकांना त्रास देण्याचा संबंध नाहीये. 6 तास मी त्यांच्याशी बोलल्यानंतर 4-5 तास तरीही त्यांना बसवून ठेवलं गेलेलं आहे तिथे, आणि नंतर 10:30 वाजता जाऊन 1 स्टॉप सेंटरला जाऊन त्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं गेलं. त्याच्यानंतर यांच्यासोबतल्या एका मुलीला जे घेऊन सोबत फिरत होते तिला 12:30 वाजता रस्त्यावरती सोडून दिलं गेलेलं आहे. तिच्यासोबत जर घरी पण सोडलं, रस्त्याच्या कोपऱ्यावरती उतरवून दिलं, तिच्यासोबत काही कमी जास्त झालं असतं, कोण जबाबदार होतं? आणि ह्याच्यात आमची FIR दाखल करा म्हणून 3 दिवसापासून कोथरूड पोलीस स्टेशनला फिरतोय, 3रा दिवस आहे आजचा. त्यांचं म्हणणं चौकशी करतो, तथ्य असेल तर FIR दाखल करून घेतो. आमचं त्यांना एक सरळ विनंती होती की सर, अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये चौकशी करून FIR दाखल करा असा शब्द जिथे कुठे असेल, कायद्यामध्ये असेल किंवा सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने दिलेल्या कुठल्या गाईडलाईन्समध्ये असेल, कुठल्या निकालामध्ये असेल, आम्ही तो मान्य करायला तयार आहे. त्या मुली का खोटं सांगणार आहेत? त्यांच्यासोबत हे सगळं बोललं गेलेलं, हे सगळं घडलेलं आहे या संदर्भात. एवढं सगळं होऊन आज आम्ही जेव्हा इथे CP ऑफिसला आलो आणि आम्ही त्यांना विनंती केली, CP येत नाही तोपर्यंत आम्ही, साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही इथे बसतो, तर त्यावेळी त्यांचं हे असं होतं की तुम्ही इथे बसू शकत नाही, शांततेचा आणि सुव्यवस्थेचा भंग करताय. हे सरकारी ऑफिस म्हणजे हे गव्हर्नमेंट, हे पब्लिक प्रॉपर्टी नाही आहे का? आम्ही इथे बसून बोलू शकत नाही, आमच्या मागण्या मांडू शकत नाही? कोथरूड पोलीस स्टेशनवरनं आम्हाला झिडकावून दिलं म्हणून आम्ही इथे आलेलो आहे, कारण हे CP आहेत, हे एका विशिष्ट विभागाचे आहेत का, पूर्ण जिल्ह्याचे आहेत? मग ह्यांच्याकडे यायचं नाही आणि ह्यांनी आम्हाला मदत करायची नाही, तर आम्ही जायचंय कुणाकडे? कोणाकडनं आम्ही मदतीची अपेक्षा करणं अपेक्षित आहे? साधी FIR दाखल करून घेण्यासाठी जरी या लेवलपर्यंत, जो तिचा फंडामेंटल ह्युमन राईट आहे, आम्ही वेगळं काहीच मागत नाहीये. बेसिक मानवाधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा, संविधानाने दिलेल्या अधिकाराचा मुद्दा आहे त्या मुलीचा. त्याच्यापेक्षा पलीकडे जर आम्ही तुम्हाला मागितलं असतं की आत्ताच्या आत्ता शिक्षा करा, त्यांना उभं करा, त्यांना हे करा, तर आमच्या चुका असते. आपण हे मागतच नाही आम्ही काहीच. एवढं तर करून घेणं अपेक्षित आहे पोलिसांनी. FIR दाखल करा, चौकशी करा. चौकशी करून FIR दाखल करतो ही कुठली प्रोसेस आहे? आणि त्या पूर्ण चौकशीमध्ये पोलिसवाला, कोणता पोलिसवाला स्वतःच्या पोलिसांची निपक्षपातीपणे चौकशी करणार आहे, डिपार्टमेंटमधली स्वतःची? आणि याच्यात अजून एक मुद्दा आहे की त्यांच्या प्रेमा पाटील मॅडमांनी जे धमकी दिली, तुला ऑर्डर करून टाकतील वगैरे वगैरे, ह्या पोरींचा अजून त्यांनी FIR पण नोंदवून घेतलेलं नाहीये. ह्या पोरी आता बाहेर गेल्यानंतर तुम्ही यांच्यासोबत काही झालं, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही मारू शकता, तुमचं स्त्री येऊन एक खोटं बोलू शकता, आणि बाहेर प्रेमा पाटील मॅडम म्हणला तसं मर्डर, त्यांनी काही डेट ना काही केलं त्यांनी, तर आम्ही काय करायचं? FIR तर दाखल करा निदा. म्हणजे प्रेमा पाटील यांच्याकडे ID मागितलं होतं नाही, पोलिसांना ती प्रश्न विचारत होती ना की तुम्ही असं कसं काय आम्हाला हे करताय, असं त्याच्यामुळे हे सगळं झालं. तर आम्हाला माहित नाही कशामुळे झालं. आम्ही असं म्हणतो की त्यांना ह्या प्रश्नांची पण राग आली. ती उत्तर देत होती ना की तुम्ही आमच्याशी असं वागू शकत नाही, तुम्ही मारू शकत नाही, तुम्ही चौकशी करा, तुम्ही आम्हाला बसवा. तर तिला त्यांनी असं तू उभंच राहायचं, तिला उभं ठेवलेलं आहे, पूर्ण वेळ तिला बसायला सुद्धा दिलं नाही, पाणी विचारलं नाही 6 तास, आणि सगळा छळ चालू केलेला आहे. तर हे सगळं बरं. ह्या दरम्यान पोलीस होते तिथे, जे होते पोलीस, त्यांना चौकशीत मदत करणं ठीक आहे. जे लोक पोलीस नाहीत, ती लोक माझ्या घरात घुसण्याचं, त्या मुलींच्या घरात घुसण्याचं त्यांना अधिकार काय आहे? त्या लोकांना माझे बाथरूम, माझं किचन, डाळ तांदळाचे डबे उघडून बघण्याचा अधिकार काय? जे पोलीस नाहीयेत त्यांना कुठल्या बेसिसवरती? त्यांना माझ्या कॅरेक्टरवरती, त्या मुलींच्या कॅरेक्टरवरती प्रश्न विचारण्याचा संबंध काय? पोलिसांनाही नाहीच आहे, 100% नाही आहे. चौकशीचा भाग चौकशीच्या प्रोटोकॉलने तुम्ही करा, आम्ही सहकार्य करणं आमचं कर्तव्य आहे नागरिक म्हणून, त्या मुलींचं कर्तव्य होतं. तुम्ही केसच्या संदर्भातले प्रश्न विचारा ना. तुम्ही कॅरेक्टरबद्दल, जातीबद्दल, तुम्ही जातीच्याच आहात, तुम्ही अशाच आहात, तुम्ही इतक्यांखाली झोपलेलं असणार आहे, त्याचा त्या केसची रिलेव्हन्सी काय होती? आणि त्याच्या संदर्भात विचारल्या गेलेल्या प्रश्नांना तुम्ही इगोवरती घेण्याचा संबंध काय होता? नक्कीच या सगळ्याच्या नंतर आपण बघतोय हे सगळेचे अजूनही सिव्हिल ऑफिसच्या आवारामध्ये आहेत. सिव्हिल ऑफिसच्या तुम्ही ज्या काही मागण्या घेऊन या ठिकाणी आलेला आहात, आणि आता सुद्धा तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. तुम्हाला इथून सुद्धा बाहेर जायला वारंवार सारखं सांगितलं जातं मगासपासून. किती वेळ
इथे बसणार आहात आणि जर काही म्हणजे उचलूनच तुम्हाला बाहेर नेण्यापर्यंतची वेळ आली तर त्यांच्याशी नका बोलू सर. एक मिनिट या ठिकाणी पोलीस सुद्धा आलेले आहेत. ठीक आता तुम्ही त्यांच्याशी बोलला ना, मी त्यांच्या वतीने कसं बोलू तुम्हाला? मी तेच म्हणतो ना तुम्हाला, त्यांच्याशी बोला. 3 दिवस हे फिरतायत सर. तीच मी कुत्रूप प्यायला बोलवलेलं आहे, कुत्रूप प्यायला बोलवलेलं आहे. कुत्रूप प्यायची तुम्ही बोलून घ्या, जे काय असेल त्यांच्याशी बोलणं करा. आणि माझी विनंती आहे की तुम्ही इथलं उठा, कारण याचं कारण सांगतो की तुम्ही आम्हाला कुठलंही प्रायमरी इंटिमेशन दिलेलं नाही, बरोबर आहे? अगर भाऊ तुम्ही काय पहिलं आंदोलन करताय? आंदोलन नाहीये, नाही पण आंदोलन नाहीये, आम्ही वाट बघतोय. आंदोलन नाहीये. सर आम्ही सीपी ऑफिस आंदोलन असतं, गप्प असतं आंदोलनच असतं. सर आम्ही सीपी ऑफिसला सीपी साहेबांची तुम्हाला काय असेल तुम्ही गेटच्या बाहेर, तुम्हाला मी बसू नका म्हणत साहेब. आम्ही सीपी ऑफिसला सीपी साहेबांची वाट बघतोय सर. आम्ही फक्त वाट बघतो. आज रविवारी सीपी साहेब तुम्हाला तुम्हाला इथे तुम्हाला आंदोलन वाटत असलं तर मध्ये आंदोलन नाही वाटलं. माझं स्वतःचं घर गेलेलं आहे. ठीक आहे, तुमचं इंटिमेशन द्या ना मला. तुम्ही दिलं का इंटिमेशन? तुम्ही येऊन इंटिमेशन आता बाहेर ते करता येईल, पण आधी देशपांडे साहेबांशी बोला, मग ते उचला. मी काय म्हणतोय इंटिमेशन असं द्या की जोपर्यंत सीपी साहेब येत नाही, FIR दाखल करत नाही तोपर्यंत पुणे येणार बनणार इथं आम्हाला बसायचं. बाहेरची बोलत हो काय हो कुठल्याही पक्षाचे कुठल्याही याचे येणार सवय लागणार बाहेर मध्ये असते. बसतो आम्ही बाहेर पण अडवला नाही. आम्ही जो आंदोलन करतो बाहेर सगळं चालू बरोबर. काय आंदोलन वेगळं असते? आणि तुम्ही जे आहे ना आता बाहेर बसा. बाहेर आम्ही अतिक्रमण मागत नाही, आमची जागा आहे पब्लिक जागा. तुमची जरी जागा असली काहीतरी यांनी समाधानकारक उत्तर प्रॉब्लेम आहे. पहिलं करता का तुम्ही? साहेब सोपं आहे, आज संडेला सीपी साहेब येत नाही, उपलब्ध होतात. सिरियस केस आहे. अहो ते बोलणं झालं नाही. साहेब उपलब्ध नाही. संबंधित यायला बोलवलेलं आहे मी. बाहेर सर अतिक्रमण कशाला करायचं? सगळे आंदोलन मोर्चे सगळे बाहेर रस्त्यावर हो साहेब ऐका तुम्ही ते काढा, गमजा काढा तुम्ही काढा हो. आम्ही हे विक्टीम जे आहेत त्यांच्याबरोबर आलेलो आहोत. आंदोलन हे पॉलिटिकल आंदोलन तक्रार करायला आलोय, तक्रार करायची नाही. अहो तक्रार करायला संबंधित पोलीस स्टेशनला तुम्हाला जायला पाहिजे. गेला नाही त्याच्याबद्दल मला आमच्याशी बोलतोय, सहकार्य आहे करायला आलेल्या लोकांना सीपी ऑफिस मध्ये एवढं सहकार्य यायचं नाही, तसे आम्ही सहकारी सोबत आलेले. काम करायला आलेलं आहे. आमचं काम हे आंदोलन चालूच नाही. काम करायला आलेलं नाही.
नाही आम्ही असे झाले का? साहेबांना भेटून एफआयआर दाखल करायचं फक्त लॉ अँड ऑर्डरचं डिस्टर्बन्स करायला बस म्हणजे आम्हाला काही कामधंदा नाहीये. आम्ही तुम्ही काही ठरवायचं ते मी नाही नाही सांगितलं तुम्ही कसं बोलताय ना की आम्हाला कामधंदा तुम्ही ठरवायचं आता नाही तुम्हीच म्हणताय ना कारण तुम्हाला संडे असतो आम्हाला संडे नाही. तुम्हाला मी सांगतो ना का मी तुम्हाला तुमचा राईट बाधित आहे. राऊत सर, मुलींना रान हा शब्द वापरणं लॉ आणि ऑर्डर प्रोटेक्ट करणं असतं का? पोलीस स्टेशनला 6 तास पोलीसला बसवून ठेवणं माझ्याकडे विषय लॉ कुठला आणि आहे? ऑर्डर प्रोटेक्ट करणं असतं का? माझ्याकडे विषय कुठला आहे? सर, आम्ही लॉ आणि ऑर्डर भंग आमचं राईट्स भंग झालं म्हणून आम्ही इथे बसलो. आमचं राईट्स भंग झालं म्हणून आम्ही इथे माझ्याशी बसलो. विषय कुठला संबंध? आम्ही इथे बसणार आहोत एवढंच तुमच्या तुम्ही हो का मी संबंधित डिसिप्लिन आणि संबंधित पीआयना येऊ द्या ना साहेब. इथे आंदोलन थोडी चालू आहे. घोषणाबाजी नाही बाहेर बसा विदाउट इंटिमेशन एफआयआर दाखल करा येतात का? एफआयआर दाखल करा हितलं बोलतोय मी तुम्हाला. अहो साहेब तिकडे दखल घेतली नाही म्हणून इथे आले. अहो साहेब तिकडे दखल घेतली नाही म्हणून इथे आले. एफआयआर दाखल विषय हे आंदोलन नाही एफआयआर दाखल करायला. एक मिनिट थांबा सर. त्या मुलीला तुमच्या पोलिसांकडून डेथ थ्रेट आहे. इथून बाहेर गेलो की आम्ही मरू शकतो म्हणून आम्ही आत आहे. मला सांगा तुमचे पोलीस म्हणजे तुम्ही कुणाचे आहेत? तुम्ही आमच्या बाहेर नाही इथं थांबणार. तुमच्यासोबत आम्ही बाहेर खाली बसा. तुमच्या प्रेमा पाटील मॅडम एक नाव म्हणते. प्रेमा पाटील मॅडम असं म्हटलं तिचा मर्डर होईल. इथून बाहेर पडलो आणि काही झालं तिला. तुम्ही लिहून द्या सर. समोर लिहून देतो की मी इथं थांबतो. काय झालं तर मी जबाबदार आहे त्या गोष्टीला. नाही आधी तर बसून इथे लिहून द्या ना साहेब. इथं लिहून दिल्यावर बाहेर जाणार असं. अहो साहेब इथं जर लिहून दिलं तर ते बाहेर जाणार ना. लिहून द्या बाहेर पडतो. मी ह्या गेटवर तुमच्या सगळ्या सुरक्षेची जबाबदारी घेतो. तुमच्या गेटवरची तुमच्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. चला या बाई. गेटच्या बाहेर आत असताना तुम्ही लिहून देत नाही. बाहेर गेल्यावर काय काय देणार? देऊन द्यायचं? आताच म्हटलं की तुम्ही गेटच्या सुरक्षेची माझी जबाबदारी आहे. अहो थांबणार पण ते म्हणतात ना इथं लिहून द्या. मग लिहून द्या इथे. मला सांगा गेटच्या सुरक्षेवर काय होणार आहे माझी जबाबदारी आहे. मी आता लिहून मग ते द्या इथे लिहून मग बाहेर जातील. असं कसं? ऐका सर आता त्यांना जर असुरक्षित फील होत असेल ते जर असुरक्षित फील होत आहे मग इथं मुली गेटवर मी लिहून देणार इथं. बाहेर जाऊन कसं बाहेर गेल्यानंतरच त्यांना असुरक्षित फील होतं म्हणून ते आता आले. आज तुम्ही त्यांना आश्वासन द्या लिहून द्या मग बाहेर जातील. सगळं कळतंय तुम्हाला. सगळं जाणताय. सगळं माहिती आहे. साहेब तुम्हाला पण माहित आहे साहेब 2 दिवस एवढ्या नाही ऐकून घ्या साहेब. 2 दिवस एवढ्या जर मुली कोथरूड पोलीस स्टेशनला माझा विषय मग तेच सांगतो हे तुमच्याकडे आलेले नाहीत. हे सीपी ऑफिसला आलेले. सीपी ऑफिसला गेटवर थांबा. अहो साहेब गुन्हा कुठं बाहेर दाखल होतो का? तुम्ही गुन्हा बाहेर दाखल करून घेता का? कुठं गुन्हा बाहेर दाखल करून घेता का? गुन्हा दाखल करणे वेगळी प्रोसेस. मग ते तिकडे प्रोसेस होत नाही. एक मिनिट मला सांगा. गुन्हा दाखल करायला आले दोन्हीकडून बोलतात. शांत बसतो. मंगेश एफआयआर दाखल करायला तुम्ही बाहेर. माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट आहे. गेटवर बसा. पाणी झालेलं आहे. गेटच्या बाजूला झाडाखाली बसा. आंदोलन नाही हे एफआयआर दाखल करायला आलेले आहेत. आंदोलन अजिबात कमिशनर साहेबांना भेटू संपला विषय. आणि ते येईपर्यंत इथं वाट बघतोय. आणि वाट बघतोय. नाही आंदोलनच नाही. आंदोलन नाही. पब्लिक म्हणजे वेळ घालत म्हणून आपल्याला एक काम करा ठीक आहे. उभं राहू. वाट बघत उभे राहू. ठीक आहे. बसून उभं राहू.
उभं राहून वाट बघतो, बसत नाही. ते पण मला उभं राहायचंच नाही. सर उभं राहू नका. उभं राहिलं की त्यांचं बाकीचे बाहेर काढणं सोपं आहे. खाली मारले त्यांना, तुम्ही त्यांना उभं राहा म्हणता तुम्ही. हे 2 दिवस झाले या कंडिशन मध्ये फिरतायत, तुम्ही काय विचारलंय? पाणी विचारलंय? विचारलंय म्हणून तर आलेत ते. काहीतरी मुद्द्याला धरून मुद्दा काय ते बोल जनतेचं ऐकून घेतलं पाहिजे. तुम्ही घेत नाहीये मग ते घेत नाहीये म्हणून तर आले ना. घेत नाही. पोलीस स्टेशनला दखल घेतली नाही काय करणार? शांततेचा मुद्दा लावून एक मिनिट. ते म्हणतात ना आपण आंदोलन करतोय. आंदोलन अगदी शांत बसून बसून आंदोलन नाही सांगतोय आपण. शांत बसून सीपी सर आले आंदोलन नाही. फक्त सीपी साहेबांची वाट बघतोय आपण. आंदोलनाला बसलेलो नाही. सरांनी सांगितलं सर येत आहेत म्हणून वाट बघतोय. बस असं टेन्शन देशमाने कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ कोण घरीकडे. आता आम्हाला ते परत म्हणताय की तुम्ही बाहेर बसा. बाहेर बसायला जागा नाही आणि बाहेर म्हणजे आमचा आता हा राईट आहे ना की आम्हाला तक्रार आमची नोंदवली जात नाहीये. त्यासाठी आम्ही इथे बसलोय आणि ते आम्हाला बाहेर जा म्हणतायत. आणि हे आंदोलन नाही, आम्ही शांततेत बसलोय. आम्ही वाट बघतोय. आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला कमिशनर साहेबांना भेटायचं आहे. आमचं तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांची ते पर्यंत आम्ही ते शांततेत वाट बघत बसणार आहे. आणि आमचं FIR दाखल झाला पाहिजे. ही एवढे म्हणजे बेसिक ह्युमन राईट जे आहे FIR दाखल करणं तेवढं झालं पाहिजे. यासाठी आम्ही बसलेलो आहोत. तक्रार करायची. परवा रात्री आम्ही 12:30 पोलीस स्टेशनला गेलो. कोथरूडच्या पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार घेतली. तक्रार नाही सारी तक्रार घेतली. कोर्ट पावती दिली. काल आम्ही देशमाने साहेबांना म्हटलं आम्हाला FIR नोंदवायचं आहे कारण की ॲट्रॉसिटीची डायरेक्ट केस आहे. जातीवाचं बोललं गेलं आहे. महामांगाची बघतेस का वगैरे असं बोललं गेलं आहे. रांड आहेस का 50 पोरांचं बोलू शकतेस का असं बोललं गेलं आहे. ती डायरेक्ट सेन्सिटिव्ह आहे आणि आम्हाला डायरेक्ट तक्रार नोंदवायची. तर ते म्हटलं की नाही आम्हाला चौकशी करू आणि बघू 7-8 दिवस द्या वगैरे. त्यांनी आमचं ऐकलं नाही. तिला लाथाबुक्क्यांनी मारलं होतं. तिचं मेडिकल करायचं होतं. तर मेडिकलसाठीचं पण त्यांनी यादी दिली नाही. आम्ही ससूनला जाऊन काल मेडिकल करून आलो. आता हे सगळं झाल्यानंतर परवापासून आम्ही तिथे 2दा जाऊन आलो. ते आम्हाला बसवताना सांगितलं. DCP साहेबांसमोर DCP साहेब पण म्हणतात त्याच्यात काही तथ्य असेल तर आम्ही FIRचं बघू. आणि आता सर ह्या सगळ्यामध्ये हा 2 दिवस होऊन झोपलं नाही आहे. सतत इथे जा तिथे जा तिथे फिरा हे सारखं सगळं चाललंय. ती ऑलरेडी टॉर्मेट आहे. आणि आता आमचा एवढाच मुद्दा आहे ह्या सगळ्यामध्ये की जर ॲट्रॉसिटी दाखल करायची आहे तर चौकशीची गरज काय? तुम्ही आधी ॲट्रॉसिटी दाखल करा, मग काय चौकशी करायची ती करा. आम्ही बाहेरून आणल्यापूर्वी त्यांना रूमसुद्धा थोडा लावली. आमच्या सगळ्यांना रूमा थोडा लावला तरुण पालकांनी पोलीस डायरेक्टमध्ये आल्यामुळे आणि असं सगळं झाल्यामुळे. तर आमची आता एवढीच मागणी. आम्ही कुठेच फिरू लागलो. ह्या पोलीस स्टेशनला जा, ह्या ADC यांना भेटा, ह्या PIना भेटा, हे आम्ही करून आलो. आम्ही 2 दिवस केलं. आता तक्रार आमचा FIR नोंदवून घ्या. एवढीच मागणी बस. त्याच्या पलीकडे काहीच नाही. ही आम्ही आता रिपीट पण नाही करणार. आम्ही काही प्रकार घालायला बसलोय का? अॅट्रॉसिटीमध्ये प्रिलिमिनरी एन्क्वायरीची गरज नसते. इमिजिएट तुम्ही तक्रार दाखल केली पाहिजे. FIR दाखल केलं इमिजिएट तुम्हाला प्रिलिमिनरी लागेल का इमिजिएट घेऊन गेलं पाहिजे. तुम्ही अडवणार. त्याच्यामुळे यांचं असं म्हणणं आपल्याला तुम्ही FIR दाखल केल्या. बाकीची प्रोसेस जे काय ते कोर्ट ऑफ लॉ बघेल. सर कायदेशीर बाब याच्यामध्ये अशी आहे की परवा 2 दिवसापूर्वी ऑलरेडी तक्रार आलेली आहे. विनयभंग आणि ॲट्रॉसिटी सेक्शन 31R आणि 31S प्रिलिमिनरी तुम्हाला एवढे सेक्शन सगळं तक्रार सहजपणे दाखल करता येते. आणि काय होते सर की तक्रार दाखल करायला इन्सिडंट घडल्याच्या नंतर तक्रार दाखल करायला जेव्हा डिले होतो तेव्हा वकील जेव्हा बेल ॲप्लिकेशन दाखल होतं त्यावेळेला हा एक मुद्दा पहिले कोर्टासमोर होतो की कॉज ऑफ ॲक्शन कधी घडली आणि FIR दाखल कधी झाला. हा एक लॅक्युना राहतो त्याच्यामुळे. आणि मी आता DCP संभाजी कदम सरांशी पण बोललेलो आहे.
DCP कदम सरांशी मी बोललेलो आहे. DCP सर म्हटले की मी पठारे सरांना पाठवतो. काल मी देशमाने सरांशी सुद्धा बोललो. तर देशमाने सरांचा काय प्रॉब्लेम आहे की ते आहे सिनियर PI. ॲट्रॉसिटी सेक्शनचा FIR दाखल करण्याचे अधिकार कायद्यानुसार सिनियर PIला नाही आहेत. ते वरिष्ठांकडूनच त्यांना आदेश घ्यावे लागतात. आदेश जरी घेतले तरी त्याचे IO हे ACPच असतात. त्यामुळे सर तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहेत. आणि सर काय झालं, पुणे शहर आहे, पुणे शहरामध्ये पोलीस प्रशासनाचं काम चांगलं आहे. कोणीतरी संभाजीनगरवरून पोलीस डिपार्टमेंटचा माणूस येईल आणि पुण्यात राहणाऱ्या मुलींना जर तो टॉर्चर करत असेल तर ही पुणे शहरासाठी सर मुख्य म्हणजे त्यांचं ऐकून जर तुम्ही करत असाल ते पोलीस येतील, इथल्या काही पोलिसांना हाताशी धरतील. ज्या मुलींनी एका पीडित महिलेला सहारा दिला हेच तर खूप मोठं झालं सर. ऍक्च्युली पोलिसांच्या हेल्पलाईन ज्या आहेत ना त्या सुद्धा काम करत नाही सर. आणि वन स्टेप सेंटरला, वन स्टॉप सेंटरला जर ऑलरेडी तक्रार दिली असेल तर तिथं प्रायमरी तर काम पोलिसांचंच होतं सर, की पोलिसांनीच पहिले डिफेन्स करायला पाहिजे होतं त्या मुलीचं. बरं, त्या मुलीचं डिफेन्स करून या मुलींनी वाचवलं. त्या मुलीचं जर कशाने काय झालं असतं पुणे शहरात तर मग ती जबाबदारी कोणी घेतली असती सर? आता तर तुम्हाला FIR करणं अत्यंत सोपं आहे, पण हे काही घडलं नाही. काही चुकीचं जर काहीतरी घडलं असतं ना सर तर फार मोठं नाव पुण्याचं बदनाम झालं असतं. ते नाव या पोरींनी वाचवलं. या पोरींना आपण काहीतरी पुरस्कार देणं गरजेचं आहे. तर ह्या मुली पीडित आहेत, या मुलींना त्रास होतोय. बरं, भाषा काय सर पोलिसांची? आम्ही वारंवार पोलिसांच्या मिटिंगांमध्ये सांगतो की स्त्रियांशी तुम्ही उद्धटपणे वागू नका. त्यांच्या कॅरेक्टरवर तुम्ही बोलताय, चुकीचं तुम्ही बोलताय, कपड्यांवर बोलताय. हा अधिकार सर पोलिसांना दिलेला नाहीये, त्यामुळे हे योग्य नाहीये. आता त्या मुलींचं जे स्टेटमेंट आहे, जी माहिती आहे त्याच्यानुसार आपण ॲट्रॉसिटी सेक्शन 31R, 31S आणि जो पहिला आपला याचा 354 होता त्या सेक्शन अंतर्गत आता गुन्हा दाखल करा सर. तो गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही सगळे इथून आम्ही उठणार नाही. आमची विनंती आहे सर तुम्हाला. तुम्ही हवं तर संभाजी कदम सरांना, त्यांना अर्धवट माहिती दिली होती सर. त्यांच्यापर्यंत माहिती होती की ती मुलगी इथं आली, यांनी एक दिवस आश्रय दिला, बस एवढ्यापर्यंतच माहिती होती. पुढची माहिती त्यांना पोलीस प्रशासनाने दिली नाही. मी आता दिल्याच्या नंतर ते म्हटले मी तुम्हाला पाठवतो. आता तेच सांगितलं पाहिजे सरांनी. हॅलो, हा दादा. हो सर, हो सांगतो मी. हो हो हो. साहेब काय झालं, औरंगाबादवरून एक पीडित होती विवाहिता, ती मुलगी पुण्याला आली तिला घरच्यांच्या त्रासामुळे. आणि ती एक दिवसासाठी पुण्यात राहणाऱ्या 3 मागासवर्गीय मुली आहेत, त्यांचा नंबर त्या वैष्णवी अगवणे प्रकरणामध्ये इकडे तिकडे असेल म्हणून मग त्या मुलगी यांच्या आश्रयाला इथं आली. एकच दिवस फक्त सर यांच्याकडे आली. तर तो जो ती मुलगी होती तिचा सासरा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, ते पोलिसांना यांच्याकडे घेऊन आला. यांच्या रूमवर ते गेले आणि ह्या मुलींना सर प्रचंड त्यांनी टॉर्चर केलं, अत्यंत वाईट शब्दात. ते बाकीचे जे आहे ना विषय ती मुलगी सांगेल सर, मीच ऐकत नाही. हो हां, हा सर, हा सर. 25 मुलीचं वय 25 वर्ष आहे सर. सगळं आहे सर. तिचं लग्न झालेलं आहे, ती विवाहित आहे, वय वगैरे आहे 25 वर्ष. हो सर. तो मुद्दाच नाही आपण. हो सर, हो सर. हो, घेतलंय पोलीस स्टेशनने आता तिचं स्टेटमेंट. तिनं असं स्टेटमेंट दिलंय सर, मी सासरी जात नाही म्हणून, मी माहेरी जाणार आहे म्हणून. तो मुद्दाच नाही सर. आपला काय मुद्दा आहे सर की ज्या मुलींकडे ती मुलगी राहिली ना, साहेब विचारतो. हा सर. हो सर. हो ते सगळं हो 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 सर. हो हो हो. तिचे सासरे. हो हो
नाही थांबा सांगा सांगू दे. हां हां सर त्यांचा विषय चालू आहे. तुम्ही त्यांचे सांगत राहतील तुम्ही आमच्याशी त्याचे ती त्या सासरीवरून इकडे आली सर. त्यांनी तुम्हाला माहिती नाहीये ते सांगतात माहिती. हॅलो साहेब, तो मुद्दाच नाहीये की त्या मुलीचं काय, तो प्रकरण आपलं नाहीये. आपलं प्रकरण आहे की ह्या मुलीनं चौकशीसाठी आत घेतलं. यांना तू महार मागाची आहेस का, तू मग ह्या जातीची सोनोग्राफी वागतेस का, तू 50 मुलांसोबत झोपलीस का, तू रांडलीस का, ह्या शब्दात त्यांची चौकशी झाली. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारलं. तर हा आपला मुद्दा आहे. हॅलो, मी श्वेता पाटील, त्या मुलीची मैत्रीण आहे. ती मुलगी माझ्यासोबत आहे, तिच्या नावाने कंप्लेंट करायची आहे. तुम्ही बोला. आता ऐका ना, मला माझं म्हणणं आहे, मी 100 वेळा परवा मी तुम्हाला एक मेसेज पाठवायला सांगते. त्यांना त्या मेसेजमध्ये सगळं डिटेलमध्ये लिहिलंय, त्याची कॉपी पण आहे. आणि मग आपण बोलूया, चालेल का? हां नाही, टाळाटाळ नाही करत. आमच्या समोर पोलीस ऑफिसर आहेत. हे कोण बोलतोय? बाळासाहेब आंबेडकर बोलतो. श्वेता साहेबांना फोन आहे, साहेबांना त्यांना सांगे ACP आहे. खरं म्हणजे सर आता हे काय, हो मुद्दा असा आहे की समोर आता हे ACP आलेले आहेत, ते आमच्याशी बोलायला आलेत आणि मी फोनवर बोलते, तर आम्हाला त्यांच्याशी बोलायचं, एवढंच मुद्दा आहे. हां सांगा, बोला, विचारा बरोबर. तिचं वैष्णवीचं नाव काय? कल्याणी सोनवणे. हां मी आता पूर्ण स्टोरी सांगते सुरुवातीपासून. 15-20 दिवसांपूर्वी ती मुलगी आली. तिला कोणीतरी NGOचा, ती अशीच घरून निघून आली होती. तिला कोणीतरी NGOचा सपोर्ट पाहिजे होता. माझी मैत्रीण NGOमध्ये काम करते. तिचा नंबर, मी नाव नाही घेऊ शकत ना, तुम्ही लक्षात घ्या. नावं कसं काय घेऊ? त्यांना म्हणा पाठवते सगळं. आता व्हॉट्सअप देऊ ना, ते तुम्हाला सांगते नावं कसं सांगू सगळ्यांसमोर. फेसबुक लाईव्हवरती याच्यावरती आम्ही त्यांची आयडेंटिटी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. सर इथे फेसबुक लाईव्हला आम्ही याच्यावर कॉलर बोलू नको. आहेत सगळे इथं, नावं कशी घेणार? सुरू आहेत, नावं नाही घेऊ शकत आम्ही त्यांची. त्या मुलीचं पण नाव घ्यायलाच लागलं ना. नाही, त्यांना नाही चालेल म्हणून नाव नाही. हां तुम्ही सांगा सर. काय झालं, लाईव्ह सुरू आहे, त्यामुळे ते त्याचे नाव वगैरे घेता येत नाहीत. आता काही नाव विचारलं काही साईडला जाऊन बोला म्हणा त्यांना. साहेब आले, साहेबांशी बोलून साहेब निर्णय घेतला. साहेब तुम्ही सांगा. याच्यामध्ये 2 विषय आहे, मला ते डिस्ट्रिक्टने पाठवले बरोबर. आता याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की बाबा 173(3) जे BNS नवीन कायदा आहे, त्या कायद्यानुसार एखादी घटना जर असेल, रोज आपल्याला त्याच्यामध्ये तपासाची किंवा चौकशीची आवश्यकता असेल, त्याची चौकशी करून आपण गुन्हा दाखल करतो बरोबर. ते तरतूदच आहे, कायद्यामध्येच तरतूद आहे. त्यामुळे नवीन आम्ही काही बोलत नाही, जे कायद्यात आहे तेच तरतूद बरोबर. आणि दुसरी गोष्ट आहे की याच्यामध्ये जे पोलीस पथक आलं होतं ते तपासाकरता आलं होतं. म्हणजे सरकारी काम करत असताना, हां सरकारी काम करत असताना त्यांनी चुकीचं करू नये हे मान्य आहे, पण झालं का नाही झालं ते आम्हाला तपासावं, कारण सरकारी काम चालू आहे. विदाऊट आलं तर त्याला काही अडथळा नाही. जर पब्लिकमध्ये झालं, सरकारी काम नसेल तर मग ते सरळ जो असेल गुन्हा असतो जे होती त्यात निष्पन्न वेगळी होईल. आता 2 गोष्टी असल्यामुळे आम्ही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे साहेबांचा निरोप असा आहे की 173(3)चा बेस आम्हाला चौकशीला 2-3 दिवस द्या, त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला निर्णय देऊ आणि जे कायद्याने असेल तेच होईल.
एक मिनिट सर, एक फक्त मुद्दा मला विचारायचा होता. आपण 173 BNSSचा जो बेस घेतलेला आहे, अॅट्रॉसिटी कायदा आपल्याला जो माहिती असेल त्याच्यात सेक्शन 18 खूप स्पेसिफिकली सांगतं सर. सुप्रीम कोर्टाचे सुद्धा गाईडलाईन्स आहेत आपल्याकडे आणि याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की जर त्या पीडिता सांगती आहे, जर ती व्यक्ती सांगतीये मला जातीवाचक शिवीगाळ केल्या गेलेली, मला जातीवरनं स्पेसिफिकली बोललं गेलेलं आहे, त्या कायद्यामध्ये स्पेसिफिक पुढे हाही सेक्शन आहे की जातीवाचक ज्या शिवीगाळ केल्या गेला ती महिला जर ती व्यक्ती जर एखादी महिला असेल तर ती शिक्षा पुढे अजून कडक होते सर. असं असताना मग BNSS जास्त प्रिव्हेल करेल सर का अॅट्रॉसिटीचा कायदा? अॅट्रॉसिटीचा कायदा सर, ते तपासकामी आलेले होते, त्यांना तपासात सहकार्य करणं नागरिक म्हणून आमचं कर्तव्य आहे. पण माझ्या घरात घुसणं, माझ्या कपाटाचे ड्रॉवर्स उघडणं, त्याच्यातनं माझे इनर्स काढणं हा कुठल्या चौकशीचा भाग होता? माझ्या फोनमध्ये जाऊन मी कोणत्या मुलांना मेसेजेस करते, मी मेसेजेसमध्ये काय लिहिते, तुम्ही पोरांना हे मेसेजेस करता म्हणजे तुम्ही त्या पोरांच्या अंगाखाली झोपत असाल, हे वाक्य वापरणं कोणत्या चौकशीचा भाग होता? तू रांड आहेस, तू महारामांगाची आहेस, तुम्हाला अशाच पद्धतीने सगळे वापरता, तुम्ही आमचं शहर घाण करताय, हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? ही चौकशी आहे? कोणत्या पद्धतीची चौकशी आहे सर? पोलिसांना ही अधिकार आहे बोलण्याचा? 3 दिवसांपासून जर चौकशी करायची आहे ना तुम्हाला, 1 तारखेला संध्याकाळी 4:30 वाजता मी स्वतः ऍडव्होकेट परिक्रमा खोत छत्रपती संभाजीनगरच्या कामठे सरांशी बोललीये. कामठे सरांना मी सांगितलं जी मुलगी मिसिंग आहे, ज्याच्या चौकशीसाठी ज्या मुलीला शोधण्यासाठी तुम्ही आलात, ती मुलगी तुमच्या सरकारच्या, प्रायव्हेट नाही, सरकारच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या वन स्टॉप सेंटरला आहे. तुम्हाला ही माहिती 4:30 वाजता दिल्या गेलेली आहे सर. 4:30 वाजेपासून 10:30 वाजेपर्यंत त्या पोरींना तिथे डांबवून ठेवलं. 10:30 वाजता त्या वन स्टॉप सेंटरला चौकशीला गेलात, सोबत त्या मुलीला घेऊन गेलात. त्यातल्या एका त्या मुलीला रात्री 11:30 पावणे 12ला रस्त्याच्या कोपऱ्यावर सोडून दिलं. आम्ही फोन करून मित्रांना पाठवलं, त्या मुलीला सही सलामत तिच्या रूमवरती घेऊन आलो. त्या मुलीच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं असतं तर तो कोणत्या चौकशीचा भाग होता सर? जातीवरनं शिवीगाळ करणं हा कोणत्या चौकशीचा भाग आहे? त्यांना त्याच्यासाठी कुठली अथॉरिटी भेटलेली होती सर? आणि तुम्ही पब्लिक सर्वंट जर असं करत असेल तर नाही, इतर पण लोक होते ना. आणि सर बाकी 1 मिनिट, पोलीस होते, पोलिसांना चौकशीसाठी मदत करणं ठीक आहे सर. पोलिसांच्या सोबत सिव्हिल ड्रेसवरती पोलीस होते सर. आम्ही कशावरनं ओळखायचं ते पोलीस होते? पोलिसांच्या सोबत जे दुसरे कोण लोक आलेले होते, ती लोक माझ्या घरात घुसण्याचा संबंध काय होता त्या पोरींच्या घरात घुसण्याचा? तुम्हाला फक्त ID कार्ड मागितलाय सर. तुम्ही पोलीस आहात ना, पोलिसांच्या गणवेशात का आला नाहीत माझ्या रूमवरती? तुम्हाला आम्ही विचारलं कुठल्या अधिकाराने, कुठल्या विश्वासाने आम्ही विश्वास ठेवावा? तुम्ही पोलीस आहात, पोलिसांच्या ड्रेसमध्ये नाही आहात, त्याच्यामुळे इतका इगो दुखावला गेलेला आहे. त्याच्यावरनं 6 तास त्या पोरींना उभं ठेवलंय सर. पोलीस स्टेशनला बसू दिलेलं नाहीये खाली फक्त. पाणी तर हे तर खूप लांबची गोष्ट आहे. उभं ठेवलेलं आहे, त्यांना मारहाण केलेली आहे, जातीवरनं नाव हे केले गेलेले. ही चौकशी केल्या गेली पोलिसांकडनं. चौकशीच्या भागासाठी आलेला 173 BNSS जे काही सांगता आम्ही अग्री करतो सर, पण इथे या केसमध्ये त्याचा संबंध येत नाही सर. अॅट्रॉसिटी स्पेशल कायदा आहे, तो प्रिव्हेल करतो. BNSSचा सेक्शन सांगतो की स्पेसिफिक ऍक्ट असताना स्पेशल कायदा जनरल कायद्याला कायम प्रिव्हेल करेल. पॉक्सोचा कायदा करतो, अॅट्रॉसिटीचा कायदा करतो. सगळे स्पेशल कायदे जनरल कायद्यांच्या सगळ्या सेक्शनला प्रिव्हेल करतात. त्याच्यामुळे अॅट्रॉसिटीची FIR दाखल करून घ्यायला कुठलाच आता विरोध नाही. असा कुठलाही विलंब व्हायला नको. ऑलरेडी 1 तारखेपासूनच 3 तारीख आलेली आहे सर. 48 तास उलटून गेलेले आहे. ऑलरेडी डिले झालेला आहे. ज्या डिलेचा आरोपींनाच फायदा होणार आहे, ते फायदा करूनच घेणार आहेत. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे ही गोष्ट सर. डिले इन फायलिंग FIR नाही का फायदा करणार? मग पीडिता ज्या सांगतायत आपण बोलणं वाटतं. कदम सरांना बोलल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काय झालं तर 3 प्रमाणे साहेबांनी सांगितलं की आम्हाला चौकशीला 2 ते 3 दिवस द्या.
नाही सर, ऑफिसमध्ये आलो होतो, तुमचे कॅमेरे चालू होतात, चौकशी करताना कॅमेरे चालू ठेवायचे होते. आता चौकशी पठारे सर ऐका ना, सर ऐका ना, एक फक्त विनंती आहे, तुम्हाला जे 2 दिवस पाहिजेत ना चौकशीसाठी किंवा याच्यासाठी, फक्त काय करायचं सर, 1 तारखेची घटना आहे, बॅक डेटेड 1 तारखेची घटना दाखवून 1 तारखेची FIR नोंदवून घेणार तुम्ही त्याच्यामध्ये डिले दाखवायचं नाही. घटना 1 तारखेला घडली, FIR 8 तारखेला नोंदवली, हे चालणार नाही. मग सगळं तुमचं चित्ती मेरी पडवी मेरी माझे शब्द तुमच्या तोंडात टाकून मी काय सांगते, नाही सर, नाही बिलकुल नाही. सिनियर अधिकारी मी आता आलं नाही सर, मी काय म्हणते, मी हेच सांगते ना सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, मी पण रिक्वेस्टच करते तुम्हाला, मी पण रिक्वेस्टच करते, मी तुम्हाला विनंती केली नाही. सर मी काय म्हणते, सर 1 तारखेला अर्ज दिलेला, म्हणजे 2 तारीख म्हणजे 1 तारखेला रात्री, म्हणजे आता 2 नाही 1 तारखेला दिलं, 11:30 वाजता निघालो होतो आपण. 1 तारखेला अर्ज आला, तुम्ही वाचला आहे. 1 तारखेला अर्ज देशमाने साहेबांकडे आला, आजची तारीख 3 आहे आणि एक 24 किंवा 48 तासाचा वेळ तुम्हाला FIR दाखल करायला सफिशियंट आहे ऑलरेडी. आणि इन्क्वायरी सर, हे बघा, इन्क्वायरी ही जो कॉज ऑफ ऍक्शन झाली ना, ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाली सर. त्यामुळे तुम्हाला स्पॉट पंचनामा करायला कुठं बाहेर जायचं नाहीये. आणि आरोपी हे काही बाहेरचे नाही आहेत सर, पोलीसच आरोपी आहेत. त्यामुळे तुम्ही आता 1 मिनिट जर त्यांना बोलवलं, तुम्हाला जर चौकशीच करायची असेल ना, तर अर्ध्या तासात बोलून ते तुमच्याकडे ती घडलंय आणि ऑन द रेकॉर्ड आहे सर. बघा, त्याच्यामध्ये चौकशी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आम्ही होणार, जितक्या लवकर. थांबवलं पाहिजे सर, 1 तारखेला रात्रीपासून आजपर्यंत तुमच्याकडे अर्ज आला असेल, सुरुवातीचं प्रकरण ताजा आहे आणि 1 तारखेला जर अर्ज आला असेल, 24 तासाच्या आत तुम्ही करायला अडचणच नाही ना सर. अर्जाचं पण मला माहित नव्हतं, अशा मी दाखवतो तुम्हाला अर्ज आहे. 1 मिनिट, सगळ्या गोष्टी काढून टाकतात सर, मी तुम्हाला सर ऐका ना, पठारे सर, अॅट्रॉसिटीचा कायदा आहे सेक्शन 18, तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती असणारे, मला गरज नाही तुम्हाला दाखवण्याची. सेक्शन 18 खूप स्पेसिफिकली पहिली ओळ हेच सांगत आहे, मी ऍक्ट काढून दिले आपल्याला, याच्यातलं पुढचं सेक्शन हे पण सांगतं, याच्यातलं पुढचं सेक्शन हे पण सांगतं की हा सुपरसीड करेल. आता 2 तारीख गेली, आजची 3 आहे, अधिक 1 तास नाही. अर्ज 1 तारखेला रात्री दिलाय, म्हणजे 2चे मिडनाईट, 1 वाजताच्या मिडनाईट मध्ये, जो ऑन द रेकॉर्ड आहे ना सर. आणि एवढा वेळ आपल्याला नाही लागत ना सर. चौकशी कोणाची करणार आहात सर आपण? पोलिसांचीच. आणि पोलीस चौकशीमध्ये काय सांगणार आहेत सर? कोणाची चौकशी करणार आहात? स्टेटमेंट कोणाचं घ्यायचं आहे? सर पठारे सर ऐका ना, एक फक्त ज्यावेळी मुलींना आतमध्ये घेतलं गेलेलं होतं तेव्हा प्रेमा पाटील मॅडमनी नाव घेऊन सांगते, प्रेमा पाटील मॅडमनी स्पेसिफिक सांगितलं होतं तुमचं असं कोणी खून करून टाकेल, मर्डर करून टाकेल, या पोरींच्या जीवाला काय करायचं सर तुमची चौकशी होईपर्यंत? मारून बिरून टाकल्यांना काय केलं? अहो सर, त्या 3 पोरींपैकी एका पोरीला तिचे आई वडील ऑलरेडी घरी घेऊन गेले त्या प्रकरणाच्या याच्यामुळे. आता परत काय सर, असं जर झालं त्यांच्यावर प्रेशर आणलं गेलं वेगवेगळ्या माध्यमातून, कारण आपण ज्यांच्या विरोधात बोलतो ते पोलीस आहेत, त्यांना प्रेशर आणून यांना जर हे केलं तर कोणाकडे आम्ही करणार आहोत? या सगळ्या तुमचं काय मत आहे? आम्ही निरोप नका सांगू. काय निरोप दिला सर? सर त्या रेव पार्टीचे आरोपी तुम्ही क्षणात पकडताय. रेव पार्टीचे तुम्ही नसताना इकडे सर आमचं बी ऐकून घ्या. तुम्हाला काय निरोप दिला? रेव पार्टीचे नाही झालं की तुम्ही हे करत तिथं काय त्याला काय चौकशी केली का काय केली? मग दुसरी गोष्ट ते सरकारी काम करत असताना ही घटना झाल्यामुळे आम्हाला चौकशी आवश्यक आहे. चौकशी आणखी जो पण निर्णय होईल तो तुम्हाला निर्णय कशाला पाहिजे त्याला? रेव पार्टीचं उदाहरण आहे ना सरळ. तिथं काय चौकशी झाल्या का काय? आरोपाला उचललं, त्याच्यावर गुन्हा नोंदवलं, FIR नोंदवला. तुम्हाला त्याच्यामध्ये तरतूद सांगतो काय आहे तरतूद. तुम्ही नाही तुम्हाला आता जे ऑन ड्युटी जे पोलीस होते ना त्यांचं नाव लिहायला तुम्हाला वेळ पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. चौकशी करायला ना
परंतु याच्यामध्ये काही लोक हे सर्व्हिसवर नसणार आहे. जो माणूस रिटायर्ड आहे त्याची इन्क्वायरी करायला तुम्हाला एवढ्या वेळची गरज नाही ना सर. त्याची इन्क्वायरी नाही, जी घटना घडली त्याच्या संबंधी. पण ते ऑलरेडी देशमाने सर कालपासून करतायत ना. पठारे सर पठारे सर विचारून घ्या सर कोणाकडे आणि कोण करणार आहे. पठारे सर इन्क्वायरी कोणाकडे करणार आणि कोण करणार आहे. पोलिसांची इन्क्वायरी पोलिसच करणार आहेत का. त्याचा विषय तर नंतर नाही पोलिसांची इन्क्वायरी पोलिसच करणार. तू काय रडल्यासारखं मी करतो रडल्यासारखं अडचण नाही सर तुम्हाला. सिनियर आहात त्या दृष्टीने विचार प्रिलिमिनरी इन्क्वायरी होत नाही. तुम्ही गुन्हा दाखल करा आणि कुशल सर हे करू शकतो. प्रिलिमिनरी इन्क्वायरी करेपर्यंत सस्पेंड करा सर सगळ्यांना. पठारे साहेब जर यांचं असं म्हणणं असेल जर यांचं असं म्हणणं असेल की आम्हाला 2 दिवस लागतात 1 दिवस लागतात, ती एन्क्वायरी होईपर्यंत इमिजिएट त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सस्पेंड करावं. सस्पेंड ऑर्डर काढा. आम्ही मान्य करू, नसेल तर तुम्ही एफआयआर नोंदवा. पठारे सर किती वाजेपर्यंत वाट बघावी आम्ही आपली. मला एक मिनिट डीसीपी सरांना डीसीपी सर काय म्हटले त्यांना अर्धवट माहिती दिलेली होती. औरंगाबादची देण्यापर्यंतच आहे. त्याच्या पुढचा जो सीन आहे ना तो कदम सरांना माहित नव्हता, तो मी सांगितला आणि ते मला म्हटले मग की मी पठारे सरांना ते सांगतो, सर तुमच्याकडे येतील, त्या मुलींचं स्टेटमेंट घेतील.